कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचं प्रकरण निलेश चव्हाण सरेंडर होणार तर निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची पोलिसांकडून चौकशी सुरू। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी संबंधित संशयित आरोपी निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर। कमरेवर बंदूक ठेवत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही हुंडाबळीची घटना। 37 वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप। पुण्यातील खराडी परिसरात बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा। बोगस कॉल सेंटर प्रकरणी 6 तासांनंतर चौकशी संपली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर। विकास कामं करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची लगबग, सूत्रांची माहिती। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 1,97,00,000ची रोकड जप्त। रक्कम हवालाची असल्याची पोलिसांची माहिती। लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या अनुदानाची तरतूद। आदिवासी विकास विभागाचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळवला। 335 कोटी 70 लाखांचा निधी वळती।